नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. बिहारच्या निवडणुकांमध्ये भाजपाने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बिहारची निवडणूक अतिशय चाणक्य नीतीने लढवली गेली असल्याचं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. विखे पाटील म्हणाले, विरोधकांचा बिहारमध्ये पूर्णपणे सुपडा साफ झालाय. काँग्रेसचे अस्तित्व तर अक्षरशः संपुष्टात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसकडे एकला चालोरे म्हणण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यांच्यासोबत चालायला आता कुणीही तयार नाहीये. बिहारमध्ये काँग्रेसचे नेते नदीत पोहत होते. तिथेच त्यांनी गटांगळ्या खाल्ल्या. विदेशात जाऊन लोकशाहीचे धडे देणाऱ्यांनी देशात वोट चोरीचा डोह फोडला होता. बिहारच्या जनतेने मतपेटीतून त्यांना चोख उत्तर दिलं. त्याचबरोबर राज्यातील विरोधकांनाही त्यांनी लक्ष्य केलं. राज्यातील ठाकरे बंधू आणि तुमचे जाणते राजे म्हणत होते, आम्ही भाजपाला पर्याय देऊ अशी घोषणा करत फिरत होते. पण जनतेनं त्यांनाही उत्तर दिलं, असा सणसणीत टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. निवडणुकीच्या निमित्तानं जो ऐतिहासिक विजय मिळाला, मी कालच आपले विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं आणि या निवडणुका अतिशय चाणक्य नीतीने लढवल्या गेली. ते आमचे सगळ्यांचे नेते, राज्याचे देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा आणि तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो. या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष पूर्ण सुपडासाप झालेला आहे आणि काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये एकला चलोरे म्हणत असतील तर त्यांच्यावर जायला कोणी तयार नाही अशी अवस्था. मला त्यामुळे एकला चलोरे पलीकडे त्यांना काय मला वाटतं भूमिका नाही. त्यांचे आता नेते नदीमध्ये पोहत होते बिहारला. लोकांनी तिथंच त्यांना आता गटांगळ्या खाल्लेल्या आहेत. काँग्रेस पक्षाला आता आत्मपरीक्षण करण्याची सुद्धा गरज नाही. त्यांना आता आत्मपरीक्षण करण्याच्या पलीकडे गेले. विदेशात जाऊन तुम्ही भारताला लोकशाही धडे देता तुम्ही, पण या देशामध्ये व्होट चोरीचा तुम्ही जे मोठा डाव फोडला होता, आता व्होट चोरीचा आरोपाच्या लोकांनीच मतापेटीने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. राज्यामधले सगळे ठाकरे बंधू असतील, आमचे जाणते राजे असतील, भाजपला आम्ही आता पर्याय उभा करू, व्होट चोरी निमित्तानं मोर्चे काढले, त्या सगळ्यांना आता जनतेने काय उत्तर दिले, आता भाजपशिवाय तुम्हाला पर्याय नाही सांगून टाकलेला आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.